रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. घशाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर, गुटखा मावा वगैरे खाऊन तोंड उघडत नसेल आणि तोंडाचा कॅन्सर जर झालेला असेल लक्षात ठेवा, किंवा तोंडाला आतून जखमा झाल्या असतील आणि त्या जखमा डॉक्टरनी आयडेंटिफाय करून कॅन्सर आहे असं जर डिक्लेअर केलं असेल तर हा कॅन्सर हे जे सांगतोय त्या औषधाने पूर्णतः लक्षात ठेवा बरा होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ मिळू शकते. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथे पथ्य हे आहे की ज्याच्यामुळं आपणाला हा रोग झालेला आहे ते पुन्हा अजिबात प्राशन न करणे. मग ते मावा असेल, गुटखा असेल, सुपारी असेल, तोंडामध्ये कुठलाही पदार्थ सगळून जर घशाचा असेल किंवा तोंडाचा असेल, आलं का लक्षात. पुढं आता मी म्हणजे उपचार या व्यक्तीने चालू करावा यासाठी त्यांचा व्हिडिओ टाकतोय बघा. यांना तोंडाचाच कॅन्सर आहे तर ह्याच्यावरती हा जालिम उपाय आहे, त्यांनी स्वतः करणं आवश्यक आहे. तोंड जर कमी प्रमाणात उघडत असेल तर तोंड उघडण्यासाठी उपचार मी चॅनलवरती दिलेले आहेत, फक्त कुठल्या तरी एका चॅनलवरती असतील. साधा सोपा उपाय आहे, कडू इंद्रावन या उपायासाठी आपल्याला वापरायचा आहे आणि आल्याचा गर आणि हळद या तिन्ही गोष्टीचा वापर करायचा आहे. फक्त अगोदर तोंडाचा रोग झाल्यानंतर आपण जी व्यसनं करतो ती करावीत का हा डोक्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी आवर्जून पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. अगदी भगवंताकडे माझी प्रार्थना आहे की या व्यक्तीची सुटका या उपायाने यामधून व्हावी आणि अशा प्रकारचा रोग कुणालाही होऊ नये यासाठी मी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि त्यांनीच सुचवलेला, त्यांनीच दिलेलं ज्ञान हे तुमच्यापर्यंत आणून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी निमित्त आहे, जे का आहे ते त्याचं आहे, लक्षात ठेवा. यासाठी आपल्याला कडू इंद्रावन लागणार आहे. कडू इंद्रावन हे रानात कुठेही मिळतं, नसेल तर मेडिकलमध्ये अलीकडं सर्व गोष्टी मिळतात. कडू इंद्रावन फळाचं चूर्ण आणायचं, पानाचं नको आहे आपल्याला, फळाचं चूर्ण पाहिजे नाही. आणि ते फळाचं चूर्ण आणून चिलीम, आता बघा मी इथं काय सांगतोय, काट्याने काठाच काढायचा. सिगरेट ओढून चिलमीमध्ये वेगळे पदार्थ नशाचे भरून त्याच चिलमीचा वापर मी कशासाठी करतोय ते फार तर कॅन्सर सारखा भयंकर रोग बरा होण्यासाठी त्याच चिलमीचा मी वापर करतोय. मात्र त्या चिलमीमध्ये भरायचं आहे काय तर हे कडू इंद्रावनाचं जे चूर्ण आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आणि ते धूम्रपान जसं करतो तसं आत ओढायचं, लक्षात ठेवा. असं आत वाढलेला जो पूर्णपणे त्या कडू इंद्रावन फळाचा जो धूर आहे तो धूर असा तोंडामध्ये घशापर्यंत तो गेला पाहिजे. घशाचा जरी कॅन्सर असेल, तोंडाचा आणि घशाचा दोन्ही कॅन्सरसाठी ज्यांनी कॅन्सर होतो, ज्या ॲपॅरेटसच्या साहाय्याने तुम्ही चिलमीत दुसरे पदार्थ घालून ओढता आणि त्यांनीच हे जे कॅन्सर होतात ते कॅन्सर पूर्णपणे बरे करण्यासाठी ती चिलीम वापरायचे. फक्त त्याच्यामध्ये भरायची वस्तू ती जरा थोडीशी वेगळी वापरायची. हे 3-4 वेळा दिवसातून 3-4 वेळा करायचं. मग तिथे काही पू गळू द्या, गाठ येऊ द्या, काही होऊ द्या, आतून छाले पडू द्या,
तोंड उघडत नसेल तर तोंड उघडण्यासाठी जे मी व्यायाम सांगितलेले ते व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. मात्र आता पुढं आतून काय लावायचं, आता तोंड उघडत नसेल तर बोट आत जाणारच नाही, परंतु ज्यांचं तोंड उघडतंय एवढं होतंय त्यांनी आतून काय लावायचं ते पहा. कोरपड माहीत आहे सर्वांना, हे कोरपडीचा गर आतला काढायचा, त्या गरामध्ये थोडीशी हळद मिसळायची, हळद, आणि ते सगळं एकत्रित असं खालायचं, बोटावर घ्यायचं आणि असं पूर्णपणे जिकडच्या बाजूला झालाय जिकडच्या बाजूला नाही झाला तिकडच्याही बाजूला पूर्णपणे बोटाने आतून 2-3 वेळा, जेवण केल्यानंतर, जेवायच्या अगोदर 1 तास 2 तास हे लावून दिवसातून जर हे 5-6 वेळा लावलं आणि ती चिलीम जी आहे पुन्हा तो धूर बाहेर आपणाला काढून टाकायचा आहे, लक्षात ठेव. परंतु तेवढाच कालावधी फक्त अशा पद्धतीने ठेवायचा आहे की जेणेकरून तिथले जे सेल्स आहेत, लक्षात ठेवा, त्यांचं फंक्शन थांबून ती गाठ जिरली पाहिजे आहे. अतिशय साधा सोपा उपाय मी घशाच्या कॅन्सरसाठी आणि तोंडाच्या कॅन्सरसाठी सांगितला. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा उपाय करायचा. आता डॉक्टरांचं तुमचं ट्रीटमेंट चालूच ठेवा. त्यांनी ट्रीटमेंट दिलंय म्हणजे बरं होण्यासाठीच ट्रीटमेंट दिलेलं आहे, तुम्ही मरण्यासाठी ट्रीटमेंट दिलेलं नाही. पण त्याच्यासोबत ॲडिशनल म्हणून कोणते उपाय करायचे ते मी हे सांगतोय. त्या औषधाचा आणि याचा काही संबंध नसतो. आता 3ऱ्या-4थ्या स्टेजला जरी गेला असेल तर ह्यानी तुमचं आयुष्य, बरीच वर्ष आयुष्य तुमचं वाढलं जाईल, लक्षात ठेवा. अगदी भगवंताला मी प्रार्थना करतो की अशा लोकांचे आयुष्य वाढवून, कारण वाईट वाटतं असं म्हणजे व्यसन करणं, व्यसनाधीन होऊन त्याच्या आहारी जाऊन पूर्णपणे शरीरावर परिणाम करून घेणं, आणि तुम्ही गेल्यानंतर पाठीमागची मुलं बाळं वनवासी होतात पूर्णपणे. तर हा बरा होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय मी हा सांगितला. याच्याबरोबरच पिण्यासाठी जर तुम्हाला जमत असेल, लक्षात ठेवा, तर कडुलिंबाच्या सालीचा साल थोडीशी आणि पानं थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा 1 कप रस जर सकाळी सकाळी तुम्ही घेतला आणि सायंकाळी सदाफुलीचा पानाचा आणि फुलाचा रस जर सायंकाळी घेतला याच्यासोबत, तर शरीरामध्ये तुमच्या कॅन्सर कुठेही असू द्या तो कॅन्सर पूर्णपणे नाहीसा होईल. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.